स्वामी समर्थ मंडळी, स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा आपल्या मालवणी मिनी ब्लॉग मध्ये। कांदिवली स्टेशनवर इले आणि दादर रिटर्न तिकीट काढले, पाठीक बोचके बांधल्याने मी आता वाटेक लागले दादरला जाऊ। नेहमीप्रमाणे मास्के मारीत मारीत लोकलची वाट बघित थांबलोय। माका फिराक जाऊसाठी रविवारचा दिवस गावात असल्यामुळे नेमको ह्याच दिवशी ट्रेनचो मेगा ब्लॉक असता। पण आपल्या कोकणी माणसाचा कसा खयची गोष्ट एकदम मनात धरल्याने काय ती करणार। अर्धो तास वाट बघितल्यानंतर फायनली माका लोकल भेटली। कोकणातल्या आपल्या लाल परीसून फिरायची जी मजा असते ना, ती इकडच्या लोकल मध्ये आपल्या कधीच भेटत नाही। दादर स्टेशन येताच ट्रेन मधून उडक्या मारल्याने येऊन पोहोचले दादर मार्केट। रोजच्या प्रमाणे दादर मार्केट पण भरपूर भरला होता, पण आपल्या काय खरेदी करूची नसल्यामुळे मी आपलं सरळ वाटेन चलत राहिलो। कारण मंडळी, मी आज चालला असे दादर मधील प्रसिद्ध असणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठात। दादर मार्केट मधून सरळ चलत गेलास ना की हा एलडी मार्गावरून राईट मारायचो आणि सरळ रस्त्याने चलत गेलास की आपण डायरेक्ट मठाकडे जातो। आणि मंडळी, फायनली आपण येऊन पोहोचला असा श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये। रस्त्याच्या बाजूकच मठ असल्यामुळे आपल्याला जास्त शोधूची पण गरज लागणार नाही। त्याचबरोबर मठाच्या बाहेर स्वामींच्या दर्शनासाठी फुला, अगरबत्ती, ओटी वगैरे ही सगळी ठेवलेली असतात। मी सुद्धा फुला आणि प्रसादी घेतले आणि लाईनीत जाऊन उभं राहिलोय आणि फायनली मंडळी माझ्या स्वामींचा मी दर्शन घेतलंय। बाहेरून मठ जेवढं सुंदर असा ना, तेवढंच आतून सुद्धा असा। दर्शनाक आत दिल्यानंतर एक वेगळीच सकारात्मक शक्ती आपल्याला जाणवते। मी पण स्वामी नामाचं जप करत थोडा वेळ आतमध्येच बसलोय। दर्शन घेऊन झाल्यानंतर मी मठाच्या दुसऱ्या बाजून आता बाहेर इला असे। स्वामींच्या मठाच्या बाहेर इल्यावरच आपल्या इकडे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं बघूक भेटतात। म्हणजे स्वामींच्या प्रतिमा, तुळशी हारा, पिंजर वगैरे आपल्या बहुउपयोगी वस्तू इकडे भेटतात। दर्शन वगैरे सगळं घेऊन झाला, ज्या कामासाठी इले होते त्या काम झालं आणि आता मी रिटर्न घरात जाऊ चालले असे। स्टेशनवर जाऊ जाऊकच लोकल भेटली आणि पाऊस पण चालू झालो। एक बारा झाला की कांदिवली स्टेशनवर येईपर्यंत पाऊस पण नाहीसो झालो। पाऊस थांबला म्हटल्यावर मी आपलं पटापट पावला उचलून जाऊ लागले। तर मंडळी, कसं वाटलं आजचं माझं व्लॉग माका नक्की कमेंट करून सांगा। माझं व्लॉग जर तुमका आवडत असलं तर माका फॉलो करा। भेटाय मंडळी पुढच्या व्लॉग मध्ये।